देशभरातून मनोहर पर्रीकर यांना श्रद्धांजली वाहण्यात येते। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही पर्रीकरांना श्रद्धांजली वाहिली आहे। त्यांच्या कामाचं कौतुक केलंय। मात्र त्यानंतर बोलताना आव्हाडांचा ताबा सुटला आणि हा राफेलचा पहिला बळी गेला असं वादग्रस्त विधान आव्हाड यांनी केलं। राफेलचे बोलणे सुरू असताना पर्रीकर अस्वस्थ होते असा दावाही आव्हाड यांनी केला। राफेलच्या बोलणी सुरू झाल्यानंतर अस्वस्थ असलेल्या पर्रीकरांनी दिल्लीचं राजकारण आपल्याला जमणार नाही हे ओळखून गोव्याकडे जाण्याचा निर्णय घेतला आणि ते गोव्याचे मुख्यमंत्री झाले। ते परत कधी दिल्लीला गेलेच नाहीत। त्यांच्या मनातल्या वेदना ह्या अनेक मित्रांजवळ त्यांनी बोलून दाखवल्या होत्या। आता मरणानंतर कोणावरती बोलू नये, पण माझ्या अंदाजाने हा राफेलचा पहिला बळी आहे।